पाणी पुरवठा योजनेचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न फोल ठरला. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर कुरुंदवाड पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लावणार. कुरुंदवाड पाणी पुरवठा योजनेची तांत्रिक मान्यता व इतर मान्यता मिळाल्यानंतर शहरातील काही लोकांनी योजनेच्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी पालिकेसमोर आंदोलन केलं. मात्र हे नीतीला मान्य नसल्यानं लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार असल्यानं मुख्य सचिव यांच्या स्तरावरील वित्तीय बैठकच झाली नाही. त्यामुळे या योजनेचं काम रखडले आणि आंदोलन करताना श्रेय लाटता आले नाही, असं जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितलंय. कुरुंदवाड येथील कृष्णा वेणी यात्रेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष पाटील यड्रावकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगल्याचे आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, अधिकारी मनोज कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्ष पाटील यड्रावकर म्हणाले, सचिव स्तरावरील लवकरच बैठक होणार असून जुन्या ठेकेदाराबाबत ही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांची बैठक घेऊन तोडगा काढून पाणी पुरवठ्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना आमदार माने म्हणाले, कुरुंदवाड परिसरातील गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांसाठी कृष्णावेणी यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट नाळ जोडलेली आहे, परंपरा आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे विविध अवजारे, बियाणे, जनावरांसाठी साहित्य तसेच घरगुती वापराच्या वस्तू इथं उपलब्ध होत असतात. कृष्णावेणी यात्रा ही परंपरा, श्रद्धा आणि व्यवहार यांचा सुंदर संगम असून सर्वसामान्यांच्या जीवनाशी नाळ जोडणारी लोकयात्रा आहे. ॲडव्होकेट विजय जमदग्नी यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात यात्रेच्या स्थळ निवडीमागील ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ स्पष्ट करत, कुरुंदवाड शहराबाहेरील शेती परिसरात ही यात्रा भरवण्यामागे केवळ परंपरा नसून व्यापक लोकसहभागाचा विचार आहे. शहरालगतच्या खेड्यातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थ सहजपणे सहभागी होतात. त्यामुळे ही यात्रा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागालाही समान संधी देणारा लोक उत्सव आहे. यावेळी नगराध्यक्ष मनीषा डांगे, माजी सभापती घोरपडे, उपनगराध्यक्षा गायकवाड, नगरसेवक कडाळे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या विविध गुणदर्शन, कला, चित्रकला, मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, यात्रा अधिकारी निशिकांत ढाले, अभिजित कांबळे, मोहन शिकलगार, विनायक कांबळे, शशिकांत कडाळे, अमोल शेडबाळे, सतीश कांबळे, शरद अलासे, अजित दीपंकर, श्रद्धा वळवडे, रिजवान मतवाल, उदय डांगे आदी सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आभार नगरसेवक वैभव उगळे यांनी मानले. CK24 न्यूजसाठी कुलदीप कुंभार.